घेऊन द्या मला हे कपडे काय देऊ नका बाकी फक्त मशीन घे. कपडे असे का टाकलेत माझ्यापाशी कपडे? हे मी कपडे धुणार नाही. पिळायचं तर पिळू शकते ना मी पण तू खरंच आणून द्या. शिवानी नवीन नाटके काय येतोय बरं मम्मी काय? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे शिवानी सोबत. तर कपडे बघा कपडे. नमस्कार कर. नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता आंघोळ केली? कपडे वाळू घालायचं मी चालू आहे. आंघोळ केली का तुम्ही? मग आंघोळ बिंघोळ करून आलो मस्तपैकी. हे बघा शिवानीला आता तिने सकाळी तुम्हाला सांगतो 2, 3, 4 गोळ्या खाल्लेल्या आहेत. 4 गोळ्या खाल्ल्यानंतर थांबा. 4 मी किती खाल्ली? 5. 2 गोळ्या खाल्ल्या. आमच्या घरात कपड्याचा राड आहे, त्याच्यामुळे विचारू नका माझं काय झालं काय नाही. म्हणून दोघांनीच कॅमेरा दाखवून आलेला आहे. ते असं कपडे तिकडे सरतो 2 मिनिटं नाही का? बोल 2 मिनिटं. काय बोलणार मी? मला काय येतं बोलायला? काय तर म्हणजे सगळं बोलायचं ना, टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित. आणि बायकोचं ऐकत जा म्हणे, तुम्ही दूध टाकायचं नव्हतं सांगितलं होतं. तुम्हाला माहिती का दूध टाकलं ना तर मिल्क थोडा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. मला तर आवडत नाही ना दूध, माहित होतं ना तुम्हाला. मला दूध नाही, मी कशात बी काही बी करतो, मी एक्सपेरिमेंट करून खात असतो. एक्सपेरिमेंट करू ते भारी लागतं जरा. वाट लागली सगळं. कशावर काय एक्सपेरिमेंट करा तेच कळत नाही मला. सकाळी काय झालं माहिती का तुम्हाला? पुढे माहित पडेल काय झालं. काय झालं? नूडल्स सांगा मी तुम्हाला. सकाळी शिवानीला एक शिवानीसाठी सरप्राईज आहे. माझ्यासाठी? हा चक्क. हा काय आहे ना, ते तुम्हाला शेवटला माहित पडेल. तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा. खोटं बोलता तुम्ही, खोटं बोलता. काय सरप्राईज काय आहे ना? काय ऐकणारच नाही तुम्ही? ऐकतच नाही तर ऐकणारच नाही तुम्ही. मी नसतो ऐकत. अरे तसं नसतं. बोलू तुम्हाला अर्धांगी असती नवऱ्याची बायको काहीतरी असतं म्हणून ना. अर्धीच माहिती द्यायची त्यामुळे. अर्धी कशाला माहिती द्यायची? अर्धीच माहिती असते. तुम्हाला मी चांगलं सांगते, तुम्हाला आवडत नाही माझं काहीच. मला नाही आवडत, मी सांगणार बी नाही, मला ऐकायचं बी नाही. मागच्या व्हिडिओ मध्ये बोलले होते ना. काही नको बोलू तू, बस करतो भाषा. मला व्हिडिओ मध्ये घेतच कशाला तुम्ही? मी नाही घेत. काही व्हॅल्यूच नाही तुमच्या व्हिडिओ. व्हॅल्यूज नाही तुला, व्हॅल्यूज नाही, कशाची व्हॅल्यू नाही तुला. मम्मी आता येऊ राहिली, मम्मी सांगन तुला व्हॅल्यू काय. जाईन तर व्हिडिओ मध्ये येणार नाही आता संडे. बघ ना तू. तुम्ही मूड खराब नका करू. मूड खराब नका करू म्हणजे? सिरियसली बोलते. सिरियसली बोलते. तुला कोण घाबरते? घाबरत नाही मी. मागं जाऊन बसेल ना, दरवाजा उघडणार नाही. ते कटर कोणाला दाखवायला? तुम्हाला. ठेव खाली ते. मम्मी हे बघ काय काय चाललंय. मम्मी हे बघ त्या लाडक्या सुपुत्राला बघ काय चालू आहे ते. हे बघ कटर बिटर दाखवा लागली. मग काय सुपुत्रच आहे मी, तिचा सुपुत्रच आहे. मम्मी इकडे हे बघा, इथं पप्पा बसले मोबाईल बघत. काहीच करीत नाही तुम्ही, नुसतं हे इकडे तिकडे. कसं यार, तुम्हाला मी सांगितलेलं तर आवडत नाही. जा बरं तिकडे चालले. मला नाही आवडत. चल. मी काय बसले का तुमच्याविषयी? काय तिचं पाय बरं. तुमचं तुम्ही बघा, मला काल मध्ये का तू तर मध्ये ये. मध्ये मग तूच तर मध्ये येता. तू कोण मध्ये आहे? गव्हर्नमेंट वकील आहे ना तू. तिचा गव्हर्नमेंट वकील आहे ना तू. बिन पगारी फुल अधिकारी. मग तेच गव्हर्नमेंट वकील आहेस ना तुझा. काजू बदाम कोण हे खातं? जॉब बिजू घालते पण धुवा तुम्हाला लागेल आता सांग. कपडे धुवू मी घरातले. मी घरातले कपडे धुवा. आता काम सोडून देऊन कपडे धुतो घरातले. मी हात नाही हा म्हणजे मला काय एवढं जड उचलं का? थोडं जड येते. एक जॅकेट 10 किलो वजन आहे. मी नसते का दगड भरले का त्याच्यात? मी धुणारच नाही. वा. भिजू घालून ठेवते नुसतं. मम्मी धुवा मग कपडे. का आता मी बायको कपडे केली धुवायला तर धुवा कपडे. मी नसतो ऐकत तो.
मी कपडे धुणार मग मी धुवूनच तर भिजू येणार. पण नाही घालणार. मग म्हणजे तुला काय म्हणणं हे कपडे तू म्हणजे मी घालायचं तर मी धुवायचं मग तो काय तुम्हाला धुवायचं म्हणलंय का तसं तुम्ही घातले तुम्ही काय रोज धुता काय कशाला उगा तू लेक्चर काय म्हणली मी भिजू घालते भिजू घालते फक्त जॉकेट भिजू घालते एवढंच धुवून वर टाका म्हणलं उगा काय काही पण आपलं इथं बोलायचं मुसळधार पाऊस चालू होतो कुठे जॅकेट धुवून वाळू घालायचं आता 4-5 दिवसात तो वाळून जाईल ना धुत नाही का मी तुमचे कपडे घालू काय करतो मी काय नाकडे फिरू काय फिरा तुम्हाला फक्त जॉकेटच आहे का पूर्ण आयुष्यात काय लेक्चर देता मी लेक्चर देतो मग मम्मी मी तुमच्यामध्ये हा तुमच्यामध्ये नाही म्हणजे मी तिला काय म्हणलं तर तू बरोबर म्हणते की मी तुमच्यामध्ये नाही मनामध्ये बरोबर तू फाईल घेऊन येते तुझी आणि जेव्हा आता जेव्हा बोलायची बारी आली तेव्हा तू बोलणार नाही काही तुम्ही दोघांची काय म्हणतात ना युती एकच आहे कायची युतीन काय काय युती करतात माझ्यासोबत गेम करतात माझ्यासोबत. तुम्हाला पाहिजे वॉशिंग मशीन त्याच्यामुळे कपडे माझ्या पुढे आणले ते तुम्ही धुवा कपडे म्हणजे तुमच्या तुम्हाला दोघांच्या मध्ये म्हणलंच मी नाही, कशाला तुमचं नावच पिसू घेतलं मी नाही. मध्ये कशाला पिसू वॉशिंग मशीन आणि यांना म्हणलं तुम्हाला कमेंट आलेली जॉकेट किती खराब लागलं. मग तुला कळायला पाहिजे ना नवऱ्याच्या अंगावरचे कपडे खराब आहे हे समजायला पाहिजे बायकोने रोज कपडे धुवून धावून इस्त्री बिस्त्री करून ठेवले पाहिजे लय आपल्याला वाटतं ना की कपड्याचं वॅटर व्हायला लागलं नाही का चला बरं क्रोमामध्ये washing machine. काय वॉशिंग Washing. वॉशिंग का वॉशिंग Washing. काय वॉशिंग मशीनची ॲडव्हर्टाईज करायला लागली चला बरं मी काय म्हणलं तुला वॉशिंग मशीनसाठी राडा चालू आहे आता इथं चला इथं फक्त वॉशिंग मशीन घ्यायची म्हणून यांचं चालू आहे आता पैसे आमचं नाही काय नाही, मग मी काय कपडे धुतच नाही तर काय चला अरे मग माझे कपडे कोण धुणार रे मी नाही धुणार मशीन तुम्ही जाता ना ज्याचे कपडे मिळाले त्याने आपल्या हाताने धुवा आता मला काही काम नाही का काम नाही का मला मग मला काम नाही आता मी रिकामा आहे फक्त वरती मी भिजू घालते म्हणलं वर टाकायचं. अगं, वर पाऊस lecture येतोय. देता तुम्ही. शिवानी नीट बोलायचा नवऱ्याचं सांगायला हे असं बोलायचं मी नाही नीट बोलले ना. बघा मित्रांनो समजून सांगायला एकदा कमेंट मध्ये काय हे असं बोलते? बोलणं असतं का मग बघ तू हे असं मग सगळेजण अशी कमेंट करतील हे उद्धडवाणी बोलायला लागली नवऱ्याला म्हणून परत म्हणायचं नाही तुला वाईट वाटायला लागलं आणि काय मी वाटायला 10 लागलं. मिनिटं घरी थांबले तर काय तुम्ही लावणार आहे कीर्तन मी काय कीर्तन लावलेलं नाही आता सांगते आपल्या मागं लागायचं नाही एकच सांगितलं हे भिजू घालते जॉकेट अरे मी काय कपडे धुवायला का तुमचे तुम्ही असं काऊन करत कपडे धुवायला सांगितले का दोन तुम्हाला दोन बाया असून मला कपडे धुवा लागते का आता मग दोन बाया असून मला कपडे बघावं लागते दादा वरती टाकायचं धुवून मला नाही माहिती बाकीचं जा. म्हणजे दोन बाया असून मला कपडे धुवा लागते द्या ते माझे कपडे बाबा मी माझे लॉन्ड्रीला हा. जा ड्राय क्लीन करून आणा निघा लॉन्ड्रीला टाकतो मी माझे कपडे जा पाहिजे हे पण टाका हं. हे तरी कशाला ठेवलेत कपडे फेकू नको लागेल ते पट्टा मला लागू द्या मला तर लागलं ना सकाळी सकाळी तुम्हाला लागायलाच पाहिजे शिल्लक नाही बोला माणसं कळलं ना शिल्लकच बोलणार. कळलं ना मला ना काही कशाचं काय मला का बोलू बरं भांडणं का करू? मम्मी तू काय म्हणणे अशी बोलायला लागली बघ बरं मी कधी तुझे कपडेच नाही धुत तर तुम्ही तुमचं बघा अरे पण दोन दोन बाया आहे ना घरामध्ये माझे कपडे लावून लागले, आता तू तुझं बघ अरे पण दोन बाया असताना मला जर कपडे पिळा लागायला लागली मला किती आवड काय म्हणतो मी पिळणारच नाही कपडे आणि ना बिजू घालणार मी ना पण नाही तुला तुला धुवा लागतील कपडे मी एक आहे तर मी दोन आहे लक्षात राहू हा द्या तू कायम. दोन आहे कारण मी तुमचीच बायको आहे हम्म. लक्षात राहू द्या. बायको बिको टाळ्या काय वाजीची तू मग असा येतं का तुला मदत दोघांच्या मदत तू फायदा घ्यायला लागली मम्मी हा मग खरं सांगू तू फायदा घ्या तुम्ही दोघं एका काय म्हणते एका माळेचे मनी येतं तुमचं काय चाललेलं आहे दोघांचे मला विचार ना तुला कपडे धुवायचे जीवावर तिला आले मध्ये तू मला सांगतो आणि मध्ये म्हणजे तुम्हाला वाटतं की मग असं म्हणलं म्हणजे मम्मी म्हणे चला क्रोबामध्ये वॉशिंग मशीन आणू असं काही बाय plan बाय हे शिवानी करते तसं मी नाही करते दोरी लटकून दोरी तुटाल तिला ती वाटतं कपडे नाही धुतले म्हणजे सासू खूप वॉशिंग मशीन दोरी तुटाल ना शिवानी ती सगळे कपडे टाकतोय हा लाईट बंद कर बरं मशीन घ्या ना एक काम कर ना म्हणजे- रवी पण टाकते त्या अंगावर म्हणजे तुला काय वाटायला लागलं शिवानी खरं सांग आपल्याला कपडे किती कपडे किती भिजू घालता म्हणजे खरंच घ्या ना मशीन 22,000 ते फक्त 22,000 तिथे अशी मिळेल की 22 रुपयाला तिथे काय खरंच 22,000 किती लागत त्या किती 22,000 रुपये किती शून्य असतात हा येडे दिसते का?
की बंद केला मी हा ते बोल पावडरचं पाणी तिच्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही ते. मग मी कुठं पिलं काजू बदाम बी तिला आणले तर तूच खातो, पाणी बी तिचं तूच पितो, औषध बी तूच पी, डॉक्टर पैसे बी तूच जा. वा वा तू काय देते त्याला पाणी? ते रोजच पिते, तुम्हाला माहिती का? तू देतीस त्याला नाही. बाटली. ते आज थोडी पिते ते. रोजच पिते ते, रोज काय पाणी. तू देते त्याला बाटली, आता म्हणे तुम्ही प्या म्हणे मी नाही देत बाबा. कोण देते तूच देते शिवानी वेळेवर करू खोटं नको मग बोलायचं नाही. खोटं काय बोलायचं नाही मग बाटली तू देते आज माझी बॉटल तिथेच असते. पहिली गोष्ट माझी 2 बाटली तिथेच असतात, 4 बॉटल तिथेच. मम्मी हे काय आहे माझ्यापाशी कपडे का आणून टाकले असे बघा हे कपडे बघा तुम्ही मशीन घेऊन द्या मला हे पाहिजे. बघा कपडे काय देऊ नका बाकी, फक्त मशीन घ्या. कपडे असे का टाकलेत माझ्यापाशी हे कपडे मशीनमध्ये हे मी कपडे धुणार नाही ते त्याला बी पिळावं लागतं. मग पिळवायचं तर पिळून टाकते ना मी, पण मग मी निघते का? तुम्ही खरंच सांगून द्या. शिवानी नवीन नाटके काय येतोय बरं मम्मी काय वॉशिंग मशीन घेऊन द्या मग मी चांगले कपडे धुणार नाही आता. नुसते पाण्यातून मरती काढून टाकते. काय ते शिजवून दे. मी टीव्ही घेतली कशासाठी बघायसाठी की टीव्हीचा काय फायदा आहे मला सांग बरं बघते ना मी. कोण टीव्हीच्या बघतं? जागी मशीन घेतल्या असती तर मी टीव्ही पाच बी नाही ती जास्त मला मी काय काय घेणार माहिती तुमच्याकडून? एक मशीन घेणार आहे, एक फ्रीज घेणार आहे आणि एक किचन घेणार आहे पण, आणि वरती ते पाण्याचं घेणार आहे पण, पाण्याची टाकी नाही का ती? हा. मोटर बिटर लावायचे धंदे ठेवणार नाही. मोटर बिटर लावायचे धंदे ठेवणार नाही. आणि दुसरी गोष्ट अजून एक रूम करून घेणार आहे. म्हणजे माझं झालं, टेन्शन नाही मग. आणि मी काय करोडपती आहे का मला युट्यूब मधून लाखभर रुपये पेमेंट असतात बाबा ठीक आहे एका दिवसात तुला वॉशिंग मशीन बी दिली असती फ्रीज बी दिलं असतं एक तर व्हिडिओला आता समजा लोक नाटके करते हे करा ते सगळे करते नाटके त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी 1-2 लाख रुपये पगार येतो आणि तेव्हा काहीतरी ते पुढच्या गोष्टी बघते पण माझं काय आहे मी तर नाटकेने सरळ व्हिडिओ करून व्हिडिओ जातो 2,000-3,000 आणि त्या 3,000 मध्ये समजा काही पैसे देत नाही 3 महिन्याला 10-15 हजार येते 3 महिन्याला घेतली तर कामाला येणार आहे ना, ती काय असं थोडी आहे. हाय का नाही तुम्ही बी पप्पा? तुमचे कपडे हाताने धुवा आता. खरं आहे ना पप्पा? येता का? पप्पा ते काय चाललंय घरामध्ये वॉशिंग पप्पा, खरं आहे मशीन ना? कामालाच येणार वॉशिंग आहे मशीन ना चालली पण ती वॉशिंग मशीन पाहिजे मला म्हणून तिने हे सगळे कपडे माझ्या अंगावर टाळून टाकले म्हणे हे कपडे तुम्ही धुवायचे म्हणे आमच्याकडे वॉशिंग मशीन लागत नव्हती आम्हाला ना काय नव्हती तुम्हाला तुम्ही तुमचं ते. नवीन आपल्याकडे हात पिढी कमजोर आहेत ना. कशी कमजोर खायचं म्हणजे करायचं म्हणून. वॉशिंग मशीन नव्हती पण लागते. मला नाही पाहिजे वॉशिंग मशीन तुला पाहिजे जर कामाला डिमार्ट मला कोणी कामाला नाही घेणार. काम येतं तुला करता हिला दुकानात नेलं ना मित्रांनो आता तुम्ही म्हणता DSK म्हणतो बायकोला कामाला जायचं हिला दुकानात जर नेलं ना तर फक्त मोबाईल बघत बसती काय काम नाही करत दुकानामध्ये काय करणार आहे? दुकान काम करेल लॅपटॉप मध्ये या बाय शिकवायची गरज नसती जसं करतो ना तसं करून बघायचं. तुमचं काम मला येणार उलटा नाही पहिली सोडायचं गोष्ट. कसं नाही येणार? अरे सगळं येतं शिकलंच नाही. आजकाल पोरी इमान चालितात हा. पोरींचं काय पडले जाऊ द्या, सांगायचं नका. खरं बोललं तर लागत आजकाल पोरी काही पण करतात मला माहिती. मम्मी आता वॉशिंग मशीनचं पाय आता तूच कारण तू वकील आहेस घरात त्यामुळं हा मुद्दा तू सॉल्व करायचा माझे कपडे कोण धुणार आहे आता बिनपगारी कपडे कोण धुणार आहे बिनपगारी फुल अधिकारी मी- माझ्या कामाचा फुल अधिकारी मी धुणार नाही कपडे शिवानीचा नवरा शिवानी हे सगळे एकामेकाच्या गोष्टीमध्ये सामील आहेत तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये मम्मी बी सामील आहे मम्मी 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 कशात सामील नसते बाबा. मम्मीच काय करते मम्मीने सांगितलं असं शिवानीला तू कपडे धुवू नको त्याचे म्हणजे ऑटोमॅटिक त्याला तुला मशीन आणून देईन त्याला सगळं करून देईन म्हणून मला परेशान करायसाठी मुद्दा म्हणून तुम्ही सकाळ सकाळी असं करणार आहे. कपडे त्याच्या अंगावर टाक तुमच्या दोघा नवरा बायकोची युती आहे युती आमच्या पुढं चालवायची नाही. हे राजकारण मुद्दा म्हणून ऐका राजकारण आता कोण करते तुम्हाला काय दिसते ते कमेंट मध्ये मला कळवा आणि हे बघा ही ना हिला सोडून कोण येणार आली बरं आता? डोकं विचारायचं मला. जायचं. अवघडच काम आहे आता सांगत आले आता हे सकाळ सकाळ कपडे धुवायचं तर. कपडे धुवायचे ना तर तिला आता काय झालं माहिती वॉशिंग मशीन पाहिजे तिला
कोथंबीर खराब होती तर म्हणते फ्रीज पाहिजे. आता एवढ्या सगळ्या भाज्या गोष्टी- सगळ्या खराब कोथिंबीर लोक मग असे त्याच्या- काय ठेवत नाहीत का हे? थांबा, थांबा. याच्यासाठी काय फ्रीजच लागते का? भाज्या खराब कोथिंबीर. झाल्या ना मग माझ्या ठेवलं ना. सडवती भाज्या. एक पन्नी घेतली पन्नी ते ठेवलं ना आणि ते सगळी सडणार नाही. संध्याकाळपर्यंत नाही सडली तिथून पुढं हा. मी तुम्हाला 10चे 20 रुपये देते बघा. तुझ्याकडे आहे का आता 20? पन्नीट ठेवते मी थांबा. पन्नीत टाकून ठेव. तुझ्याकडे आहे का 20 रुपये? तुम्ही आहेत ना जिंदाबाद माझ्याकडे पैसे नाही हो. चला ती पाणी ती उगाच तो आरडाओरडा. यांच्या गोष्टी चलत राहतील. भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. आता निघालो कामावरती, मस्तपैकी काम बिम करतो. तोपर्यंत वॉशिंग मशीनचे पैसे जमा करायला लागणार आता. 10चे 20 तुझ्याकडून घेऊन भेटे मी आता ते आहे. ती म्हणली मी 10चे 20 देईन सुकली तर मी म्हणलो का? तुझ्याकडूनच मग मी घेईन. म्हणलो पण सुकली तर म्हणजे मी काय दिवसभर त्याला हवा घालीत बसू काय वा, वा, असंच वा. राहू द्यायचं असंच. नाही मी असं म्हणलो जरी ठेवलं तरी असं ठेवलं ना याच्यात पाणी नाही शिवाय असं जरी ठेवलं तरी मी बाहेर गेल्यावर ती सुकली तर मी काय करू बाहेर त्याला? गेल्यावर काय अजिबात सुकत जमणार नाही. नाही. ती सुकणारच आहे. तुला काम करायचं जीवावर आलं कटाळा काम हे काम करायचं. आता याच्यात कामाचं काय आलं काम कर. सुट्टी म्हणे फ्रीज पाहिजे म्हणे लो पहिल्या जमान्यात काय फ्रीजच होती पहिल्या काय? जमान्याची गोष्ट पुढे करायला लागले तुम्ही. जा बरं तुम्ही दुकानवर सगळे भांडणं का करू आणायला. जा निघा निघा पटकन निघा. बंद करा.